दिवाळी एक अनोखे प्रकाश पर्व। सर्वप्रथम आपल्या सर्वांचा आवडता सण दिवाळीच्या सर्वांना ऋग्वेद सुवर्ण वार्तातर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आज मी आपणास दिवाळी म्हणजे काय, ती कशी साजरी करावी आणि ह्या दिवाळीचे महत्त्व काय ते सांगणार आहे। जय नरहरी, जय श्री गजानन। मी सौ अर्चना सोनार, योग गुरु, संस्थापक अध्यक्ष, स्त्री शक्ती फाउंडेशन, पुणे। आज दिवाळी या सणाबद्दल जाणून घेण्या अगोदर आपण आपल्या सर्वांचे आवडते चॅनल ऋग्वेद सुवर्ण वार्ताला लाईक सबस्क्राईब अवश्य करून घ्या। केले का? केलं असेल ही अपेक्षा। आज आपण जाणून घेऊया दिवाळी या सणांची संपूर्ण माहिती। दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली। दीप म्हणजे दिवा आणि याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्याची एक ओळख केले म्हणजे ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी। 14 वर्षांची वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले। त्यावेळी प्रजेने दीप उत्सव केला। हिंदू धर्मातील सण उत्सव व्रते याप्रमाणे शास्त्र आहे। त्याचप्रमाणे वर्षाचे 12 महिन्यामध्ये येणारे सण आणि त्या काळात असणारे ऋतुचक्र यांची सांगड घालून त्याचा मनुष्याला लाभ व्हावा हा उदात्त हेतू यामागे आहे। प्रत्येक सणांचे शास्त्र समजून घेऊनच सण साजरे केले जातात, तर त्याचा लाभ होईल। युगानयुगे चालत आलेल्या या सणांचे स्वरूप मात्र बदलत चालले आहे, हे सत्य नाकारता येणार नाही। हिंदू संस्कृतीत सणांना अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे। प्रत्येक सण हजारो वर्षापासून आगळ्या वेगळ्या पद्धतीने विविध ठिकाणी उत्साहात आनंदात साजरे होत आहेत। त्यांचे महत्त्व आजही अधोरेखित आहे। वर्षाच्या सुरुवातीपासून होणारे सण ते अखेरपर्यंत प्रत्येक सणांचे वेगवेगळे महत्त्व आहे। त्याचा संबंध वातावरणातील होणारा बदल, आपल्यात निर्माण होणारा सकारात्मक ऊर्जा, सर्वांनी एकत्र यावे ही व सेवाभाव अशी अनेक भावना त्यांच्याशी जोडलेल्या आहेत। या सणांमध्ये सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दीपावली होय। हिंदू संस्कृतीत या सणाला सणांचा राजा, किंग ऑफ फेस्टिवल असेही म्हणतात। काळातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा हा सण म्हणजे दिवाळी। विविध रंगाच्या आणि दिव्यांचा सण म्हणून दिवाळी म्हणजेच दीपावली साजरी करण्यामागे शास्त्र आहे। ते समजून घेऊन कृतीत केल्यास त्याचा अधिकाधिक लाभ होईल। प्रत्येक प्रांत देश या तेथील चालीरीतीनुसार सण साजरा होतो। दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण। येथील प्रत्येक जण प्रकाश आहे हा सण सर्व भारत, नेपाळ, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया, मॉरिशियस, सुरिनाम या देशांमध्येही साजरा केला जातो। दिवाळीचे दुसरे नाव दीपावली। हा उत्सव म्हणजे दीप उत्सव, दिव्यांचा उत्सव। दिव्यांच्या असंख्य ओळी घरात अंगणात लावल्या जातात, म्हणून तिचं नाव दीपावली। दिवाळीच्या या सणांची सुरुवात वसुबारसेपासून होते आणि भाऊबीज साजरी केल्यावर दिवाळीची सांगता होते। सर्व अबालवृद्ध, मुले, स्त्रिया यांचा हा लाडका सण। दिवाळी येणार म्हटले की आवराआवर, रंगरंगोटी, नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूंची खरेदींची ही पर्वणी, फटाक्यांची आतषबाजी आणि चविष्ट दिवाळी फराळाच्या स्वाद हेही या सणांचे आणखीन एक वैशिष्ट्य। आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि थोर संस्कृती ही सर्वांच्यात प्रेम करायला शिकवणारी। म्हणूनच की काय, वसुबारस या दिवशी आपण गाय आणि वासरू यांची पूजा करतो, त्यांना गोड घास खाऊ घालतो। दूध, दुभत्यांसाठी होणारा गायीचा उपयोग, शेतीच्या कामी बैलांची होणारी मदत या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोधनाची केलेली ही कृतज्ञता पूजा। धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनांची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धणे गुळांचा प्रसाद यालाही फार मोठे महत्त्व आहे। याच दिवशी एक दिवा तयार करून तो देवतेसाठी लावला जातो। दक्षिण दिशा ही यमाची दिशा, म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ती दक्षिणेला केली जाते। नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस। या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे, नवीन वस्त्रे परिधान करायची, देवदर्शन घ्यायचे आणि
सर्वांनी एकत्र जमून दिवाळीचा फराळ करायचा. असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे. ती अशी: श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराला वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या 16,100 कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस. दुष्टांचा नाश आणि मुक्तीचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे. आश्विनातले शेवटचे 2 दिवस आणि कार्तिकाचे पहिले 2 दिवस अशी ही 4 दिवसांची मुख्य दिवाळी अश्विन वद्य अमावास्येला सायंकाळी घरोघरी, दुकानात, सोन्या चांदीच्या पेढ्यात, कार्यालयात लक्ष्मीपूजन केले जाते. घरातलं सोनं, नाणं, रोकड यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशोबांच्या वह्यांचे पूजन करतात. या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी म्हणजेच केरसुणी हिचीही पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला जातो. पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा, 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त. या दिवशी अनेक नवे प्रकल्प सुरू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दक्षिणा किंवा साडी भेट देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज म्हणतात. बहीण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस. दिवाळीच्या सणातला लहान मुलं मुलींचा आनंदाचा क्षण म्हणजे आकाशकंदील तयार करणे, किल्ला तयार करणे, त्यावर चित्रे काढणे, सायंकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे. दीपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेटवस्तू, शुभेच्छा देऊन आनंद दिला घेतला जातो. अजानता नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपल्या आपल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी, सुखद. दीपावलीच्या अनेक सुखद आठवणी पुढे अनेक दिवस मनाला रेंगाळत राहतात. युगायुगे चालत आलेल्या या सणांचे स्वरूप मात्र बदलत चालले आहे. हे सत्य नाकारता येत नाही. हिंदू धर्मातील सण, उत्सव, व्रते यामागे शास्त्र आहे. त्याचप्रमाणे वर्षाचे 12 महिन्यात येणारे सण आणि त्या काळात असणारे ऋतुचक्र यांची सांगड घालून त्यांचा मनुष्याला लाभ व्हावा हा उदात्त हेतू यामागे आहे. प्रत्येक सणांचे शास्त्र समजून घेऊनच सण साजरे केले तर त्याचा लाभ होईल. दीपावली या शब्दांची उत्पत्ती संस्कृतमधील 2 शब्दांच्या उच्चाराने झाली. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे ओळ. या संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एक आवळीत केलेली रचना अर्थात दिवाळी. आपणास दिवाळीबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडली असल्यास लाईक करून व्हिडिओ शेअर जरूर करा. जय श्री गजानन. सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक मंगलमय गोड गोड शुभेच्छा.